मी विनंती करेल सूरज चौधरी यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो एव्हरीवन. माझं नाव सूरज चौधरी आहे. मी स्काईटचा फाउंडर आहे. मला बिझनेसमध्ये कसे प्रॉब्लेम आले, काय काय प्रॉब्लेम फेस केले ते तुम्हाला मी इन शॉर्ट माझा 15 मिनटाचा भाषणात सांगणार आहोत. माझं गाव एक शहादा तालुक्यापासून 10 किलोमीटरवर आहे, परिवर्धा. मी परिवर्धा गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर जेव्हा मी इथं डिप्लोमाला होतो, माझं एज्युकेशन DN पटेल येथे झाले आहे. 12वीपर्यंत मी विकास हायस्कूलला होतो शहाद्याला. आणि माझं जे एज्युकेशन होतं डिप्लोमा कॉम्प्युटर ते माझं DN पटेल कॉलेज येथे झालं आहे. त्यानंतर डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर मी म्हणजे माझं बॅकग्राऊंड असं होतं घरचं की जे कसं प्रत्येक पोरगा मुंबई, पुणे, नाशिक या सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जात होते. तर माझं पण एक ड्रीम होतं की मी पण तिथं जावं मुंबई, पुण्याला. पण कसं एक फी जर बघायला गेले तर 70,000 80,000 या प्रकारची फी होती. तर तसं मी एक ठरवलं की आपण कसं नाही बाहेरून ॲडमिशन घेऊन एक जॉब करावा, जेणेकरून फायनान्शियल सपोर्ट पण भेटेल मला आणि ॲटलिस्ट मला काहीतरी पैशांची गरज आहे माझी ती पूर्ण होईल. तर मी ते ठरवलं, बाहेरून जयकुमार रावलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मी नाशिकला क्लासेससाठी गेलो. क्लासेस तिथं मी .NETचे बॅकएंडचे माझे क्लासेस होते ते पूर्ण केले आणि तिथून 3 महिन्यानंतर माझं प्लेसमेंट झालं बँगलोरला. बँगलोर एक ॲसेंचर कंपनी आहे, तिथं प्लेसमेंट झालं. आणि ते लोक असं होतं की मला एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लावत होते तिथं गेल्यानंतर. तर कॉन्ट्रॅक्ट साईन म्हणजे 11 महिन्याचा बॉन्ड होता त्यांचा, कारण प्रत्येक MNC कंपनी बॅचलर स्टुडंटला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला होते आधी. तर 3 महिन्याचा बॉन्ड होता त्यांचा, 11 महिन्याचा. नंतर मग ते म्हणणे तुला एक डिग्री सोडावी लागेल, नाही तर एक तर जॉब सोडावा लागेल. त्या टायमाला मी असं खूप कन्फ्यूज होतो की आपण डिग्री सोडावी का जॉब सोडावा. तर माझे भाऊ होते, कोणी रिलेटिव्ह होते, फ्रेंड होते, त्यांना मी विचारून एक ठरवलं की आपण जॉब सोडलेलं बरं राहील, कारण डिग्री पुढे आपल्याला कामात येणार आहे. तर त्या टायमाला मी त्यांना बोललो की मला जॉब करायचा नाही आहे, तर मी डिग्री करणार आहे, जॉब करणार नाही आहे. तर त्या टायमाला बँगलोरला असताना मी 15 दिवस राहिलो आणि 15 दिवस एक दिवशी मला एक आयडिया आली की जेणेकरून मेट्रो सिटीमध्ये आपण लोक कसं की ऑर्डर केलं 15 मिनिट 20 ते 25 मिनटात त्यांच्या घरी येतं, 35 मिनटात त्यांच्या घरी येतं, त्यांना असं कुठं बाहेर जायचं काम नसतं. आणि मी विचार केला की शहाद्याला अजून आजपर्यंत असं काहीच नाही आहे की जेणेकरून आपण असं ॲप डेव्हलप केल्यानंतर तिथून म्हणजे लोकांना थोडं इझी होईल. प्रत्येक या सर्व्हिस मेट्रो सिटीमध्ये लोकल तालुक्याला नाही. आता साक्रीला कोणतं ऑनलाईन फूड डिलिव्हरीचं ऑप्शन नव्हतं, अमळनेरला नव्हतं, चोपड्याला नव्हतं, शिरपूरला नव्हतं, असे बरेच तालुके आहे की जेणेकरून तिथं नव्हते. तर मी जसं बँगलोरहून परतलो पुण्याला, तर पुण्याला आल्यानंतर मी ॲप्लिकेशनवर काम चालू केलं आणि मला जॉबची पण खूप गरज होती की माझं बॅकग्राऊंड म्हणजे थोडं फायनान्शियल व्यवस्थित नव्हतं त्या टायमाला. तर मी जसं पुण्याला परतलो, जॉब जॉईन केला. मला 10 दिवसात जॉब पण भेटला आणि जॉब भेटल्यानंतर मी ॲप्लिकेशनवर काम करायचं चालू केलं. म्हणजे ॲक्च्युली मला बॅकग्राऊंड नॉलेज एवढं होतं नाही, पण जसं जॉबमध्ये मला लाईव्ह प्रोजेक्ट दिले त्यांनी, तिथली कंपनी होती स्मॉल स्केल, तर त्यांनी मला लाईव्ह प्रोजेक्ट दिले. तर लाईव्ह प्रोजेक्टवर जे काम करायचो मी तेच वर्किंग या प्रोजेक्टवर करायचो. म्हणजे बेसिक लर्निंग यूट्यूब होतं, आता गुगलवर पण खूप काही भेटतं आपण सर्च केलं तर तिथून असं नाही की मी खूप हाय क्लासेस लावले 80,000 90,000 1 लाखाचे क्लासेस लावले, असं काहीच केलं नाही. माझं प्रोग्रामिंग नॉलेज म्हणजे बऱ्यापैकी सर्वच प्रोग्रामिंग झाले, पण एकाचे पण मी आजपर्यंत क्लासेस लावले नाही. असंच यूट्यूबवरून लर्न केलं किंवा लाईव्ह प्रोजेक्ट केले, मग तिथून मी शिकत गेलो आणि 10 ते 6 माझा ऑफिसचा टायमिंग होता. तर जसं मी ऑफिस संपल्यावर 9 वाजेपर्यंत असं फ्रेश वगैरे व्हायचो आणि परत 10 वाजता ॲप्लिकेशनवर काम करून 10 ते 3 3:30पर्यंत असं वर्किंग, म्हणजे हा माझा शेड्यूल सेट झाला होता. नंतर मग जसं शेड्यूल सेट झालं, ॲप्लिकेशनचं काम कंप्लीट झालं
आणि 22 मार्च रोजी तेव्हा लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनची न्यूज मला कळाली. मग मला कळलं की आपल्याला चान्स आहे की आपण रेस्टॉरंट 1 महिन्यात कन्व्हिन्स करून, माहिती नव्हतं की लॉकडाऊन एवढं 1 वर्ष लागणार आहे. मग तेव्हा मी विचार केला, म्हणजे 20 तारखेला मी घरी गेलो. मला जेव्हा न्यूज कळली तेव्हा मग घरी गेल्यानंतर मी तिथं ॲप्लिकेशनचं काम केलं. मला वाटलं नव्हतं की कंप्लीट होईल ॲप्लिकेशन आता घरी आल्यावर. तिथं कसं होतं, कोणी सिनियरला आपण विचारू शकता, काहीतरी बग्स आले, काहीतरी सजेशन घेऊ शकतो. आणि माझं असं होतं की कोणाला न सांगता मला ॲप्लिकेशन डेव्हलप करून लॉन्च करायचं होतं. माझे मित्र परिवार पण होते, पण त्यांना पण काही एवढं म्हणजे मी सांगितलं नाही, मीच स्वतः डेव्हलप केलं. नंतर मग जसं गावाला आल्यानंतर ॲप्लिकेशनचं काम परत कंटिन्यू केलं आणि 1 महिन्यात म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत ॲप्लिकेशन पूर्ण झालं. नंतर आता कसं रेस्टॉरंटला कन्व्हिन्स करायचं होतं, म्हणजे ॲप्लिकेशन झालं म्हणजे काम झालं असं नव्हतं, रेस्टॉरंटला कन्व्हिन्स करायचं होतं. मग रेस्टॉरंटला कन्व्हिन्स करण्यासाठी कोणी मार्केटिंग मॅनेजर नाही, काही नाही, म्हणजे असं कोणाशी ओळख नव्हती, कारण मी एकटाच होतो. असं कोणी मला, कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेस असं नाही की कोणी बिझनेस केला आहे आणि मला काहीतरी गाईड करतील, असं काहीच नाही. मीच पहिला आहे माझा फॅमिलीतून की मी आता बिझनेस चालू केला आहे. असं कोणी रिलेटिव्ह पण नव्हतं की त्यांनी बिझनेस केला आहे, मला काहीतरी आयडिया देतील. नंतर मग मी जसं हॉटेलला कन्व्हिन्स करायचं होतं, हॉटेलला कन्व्हिन्स करायला गेलो. एक शाद्यातलं एक नामांकित रेस्टॉरंट आहे, तर सर्वात आधी त्या रेस्टॉरंटला गेलो. तर त्या रेस्टॉरंटला जाऊन त्यांनी म्हणजे असं इग्नोर सारखं केलं की असं म्हणजे होणार नाही, इथं काही चालणार नाही, कारण आपल्या इकडे लोक एज्युकेटेड नाही आहे, त्यांना ॲप्लिकेशन वापरता येणार नाही, असं ते लोक म्हणायला लागले, म्हणजे रेस्टॉरंटवाले. मग त्यांना बोललो की सर तुम्ही एक ट्राय तर करा, कारण दिवसाला तुम्हाला 5 ऑर्डर बी भेटल्या, 2000चा पण सेल होतं, तरी तुमचा बेनिफिट आहे. आता लॉकडाऊन आहे. तर ते म्हणे नाही, म्हणे असं होणार नाही, आणि तुम्ही पैसे घेऊन जर पळून गेले तर म्हणे, असं लोक ते म्हणायला लागले की कारण आपण विकली पेमेंट करत होतो हॉटेलला, म्हणजे प्लॅनप्रमाणे. तर ते म्हणे तुम्ही पैसे घेऊन पळून गेले, आमचे पैसे दिले नाही, अशा प्रकारे ते म्हणायला लागले. नंतर मग लगेच त्यांना थोडं 3-4 दिवस जाऊ दिले आणि मग त्यांच्या रेस्टॉरंटची ऑर्डर आली. म्हणजे त्यांना न सांगता मी डायरेक्टली मेनू ॲड केले ॲप्लिकेशनला आणि त्या रेस्टॉरंटची ऑर्डर आली. आणि कसं होतं, शहादेहून परिवर्धा गाव 10 किलोमीटरवर आहे. तिथून मग मी सकाळी 9 वाजता यायचो आणि 9 वाजता आल्यानंतर म्हणजे रात्री 10-10:30ला ऑर्डर पोचवायचो आणि मग गावाला जायचो. त्या टायमाला मग त्यांची फर्स्ट ऑर्डर आली. मग मी डायरेक्टली ऑर्डर घेऊन त्यांच्याकडे गेलो की सर तुमची ऑर्डर आली आहे, फक्त बनवून द्या. त्या टायमाला एक फर्स्ट ऑर्डर होती गुजराती थाळी करून समथिंग काहीतरी होती. तर त्यांनी ही ऑर्डर कुठली म्हणे, तू डायरेक्ट घेऊन कसं काय आला म्हणे. म्हटलं सर आहे, म्हटलं इथलीच 2 किलोमीटरवरची. तर ते म्हणे थोडं 5 मिनटं पाहिलं माझ्याकडे, त्यांनी बोलवलं, होईल का सक्सेस, तुला वाटतं का म्हणे. म्हटलं सर एक ट्रायल घ्या, होईल. तर त्यांनी ट्रायल वगैरे घेतलं आणि जसं त्यांनी ॲप्रूव्ह केलं, त्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये फक्त 3 रेस्टॉरंट शहाद्याला अशा होत्या की चालत होत्या आणि फक्त स्कायटवरून त्यांचं मिनिमम दिवसाला 15-15 ऑर्डर एक रेस्टॉरंटचा निघत होत्या. मग त्या टायमाला फक्त त्यांनी शेफ ऑनलाईन चालतंय म्हणून त्यासाठी त्यांनी ठेवलं होतं. नंतर मग जसं मला वाटलं की आता शहाद्याला चांगला रिस्पॉन्स आहे, नंतर हळूहळू मग मी शिरपूर सिटीला ॲप्लिकेशन चालू केलं. शिरपूर सिटीमध्ये पण मला एक चांगला रिस्पॉन्स भेटला आणि लगेच तिसरी सिटी घेतली की नंदुरबारला पण चालू केलं. त्या टायमाला असं होतं, जसं वाढत होतं तसं डिलिव्हरी बॉयचं पेमेंट वाढायला लागलं, नंतर मेंटेनन्स वाढायला लागला, सर्व्हर मेंटेनन्स, काहीतरी बॅकएंड मेंटेनन्स, हे या प्रकारे कॉस्ट वाढायला लागली. मग मला वाटलं की आता थोडा बिझनेस एक्सपांड केला पाहिजे. एक माझा मित्र एक प्रज्वल पाटील करून, तर त्याने मला बोलला की तू हा बिझनेस करतोय तर वाढव थोडा आणि तुला मी तुला कोणी मदत करेल. तर मला त्यावेळेस त्याने हर्षल विभांडिक सरांचं नाव सांगितलं की तू हे जर तुला मदत करतील, ॲटलिस्ट तू यांच्याकडे जाऊन तुला काही ना काही मार्ग भेटेल. तर मला म्हणजे त्याने आज नंबर दिला होता, सपोज मी सरांना 22 ते 25 दिवसानंतर कॉल केला, कारण मला याच्यावर ट्रस्ट नव्हता की खरंच आपल्या इकडे पण फंडिंग भेटते का
खरंच आपल्या इकडे पण असं होऊ शकतं का? कारण आजपर्यंत ऐकलं होतं की बाकी जे अदर ॲप्लिकेशन आहे स्टार्टअपवाले सर्व अदर कंट्रीचे इन्व्हेस्टर आहे, म्हणजे स्विगी झोमॅटो बाकी जे ॲप्लिकेशन आहे त्यांना अदर कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट भेटते, आजपर्यंत तेच ऐकलं होतं. आणि मला असं काही इक्विटी हा शब्द पण माहीत नव्हता. जेव्हा शार्क टँक आलं त्यानंतर मला इक्विटी हा शब्द माहीत पडला, म्हणजे असं बेसिक नॉलेज पण काही नव्हतं. पण मी एक ट्राय केलं, म्हटलं ठीक आहे एक वेळेस जाऊन येऊ. मग सरांना फोन केला, मग सरांनी सांगितलं की तू एक मीटिंग करून घे आणि धुळ्याला येऊन जा भेटायला. मग तसं मी देऊन तसं 4 वाजता मीटिंग होती, संध्याकाळी असं धुळ्याला आलो आणि सरांसोबत मीटिंग केली. मग त्यांनी मला असं कॅल्क्युलेशन वगैरे विचारलं कसं काय काय. मग सर म्हणे तुला अजून पुढच्या मीटिंगला पण यावं लागेल. तसं मी मग जसं मीटिंगा होत गेल्या तसं मी अटेंड करत गेलो. कमीत कमी मी 40 ते 42 वेळा देऊन ते परिवर्धापर्यंत बाईकने प्रवास केला. म्हणजे तरी 90 किलोमीटर आहे शहादा ते परिवर्धा. तर बाईकने यायचो, संध्याकाळी 6 वाजेला मीटिंग कंप्लीट केली का लगेच तसं रिटर्न जायचो. तर मी तसं मीटिंग झाल्यानंतर ही प्रोसेस होत गेली. व लगेच सरांनी मला एक आता बोलले की आता तुला फंड रेजसाठी जायचं आहे. आणि याचा आधी मी कुठं प्रेझेंटेशन दिलं नव्हतं, मला असं आयडिया नव्हती की फंड रेजसाठी म्हणजे तिथं कसं. शार्क टँक आलं होतं तेव्हा, तर त्या व्हिडिओ पाहून मी असं थोडं तिथून इन्स्पायर झालो, बाकी मोटिवेशन व्हिडिओ पाहून तिथून इन्स्पायर झालो. मग सर म्हणे आता तुला राऊंड रेस करायचा आहे आणि तुला थोडी तयारी करावी लागेल. मग सरांनी मला एक PPT बनवायला लावली त्या टायमाला. आजपर्यंत मी बनवली नव्हती PPT. सरांनी मला फर्स्ट टाईम PPT बनवायला लावली की तू प्रेझेंटेशन दे की तू काय टाकणार आहे. मग मी जसं प्रेझेंटेशन बनवून दिलं हर्षल विवांडिक सरांना, तर त्यांनी एवढा घाण अपमान केला माझा की म्हणजे आजपर्यंत मला असं कोणी बोललं नव्हतं. कारण PPTमध्ये म्हणजे कोणी पहिली दुसरीच्या पोरगा पण बनवत नाही, या प्रकारे मी PPT बनवून दिली. म्हणजे मला माहिती नव्हतं, पण सरांनी जेव्हा मला ते लक्षात आणून दिलं की तू काय करतोय, PPT कसं बनवतोय, म्हणजे एकदम घाण अपमान केला. मग परत सेकंड टाईम बनवून दिली. फर्स्ट टाईमपेक्षा पण सेकंड टाईम अजून जास्त घाण अपमान केला. कारण फर्स्ट टाईम मलाच सरांनी म्हणजे अर्धा तास समजवलं होतं की कसं करायचं काय करायचं. त्यानंतर पण सेकंड टाईम मी तीच चुकी केली. मग सर मला डायरेक्टली बोलले की आता तुझ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तू काय दुव्या लिहू नको आणि मला पण कॉन्टॅक्ट करू नको, म्हणजे डायरेक्टली असं सर बोलले मला. नंतर मी विचार केला की नाही आपण काहीतरी चुकतोय, म्हणजे असं डायरेक्टली बोलणार नाही कोणी, पण आपली चुकी म्हणून बोलताय. नंतर मग ठीक आहे, 2 दिवस गेले. मग सरांना कॉल केला, थोडं कन्व्हिन्स केलं. मग सर म्हणे आता जे करायचं तुलाच करायचं आहे म्हणे. मग सरांनी फक्त मला एक हिंट देत गेले की तुला PPTमध्ये टाकायचं काय, प्रेझेंटेशनमध्ये टाकायचं काय. कारण इन्व्हेस्टर लोक एकदम म्हणजे बोलायला थोडं हे राहतात, म्हणजे काय क्वेश्चन विचारतील काही आयडिया नाही आहे. तर तू जर असे पॉईंट घेऊन गेला लहान पोरासारखे तर तिथं ॲप्रूव्ह नाही होणार काही, आणि ते म्हणतील की काय घेऊन आले असं तसं. नंतर मग जसं प्रेझेंटेशन बनवलं, मग सर मला तसं एक हिंट सांगत गेले आणि मी माझ्या पद्धतीने मग पॉईंट टाकत गेलो. मग फायनलाइज PPT एक रेडी झाली आणि एक टाईम आला की फंड रेससाठी मला जायचं होतं. त्या दिवशी एक कृष्णा हॉटेलला प्रेझेंटेशन होतं माझं, आणि तिथं 22 ते 25 लोक इन्व्हेस्टर होते. आणि याआधी मी कधी असं प्रेझेंटेशन दिलं नव्हतं, तुम्हाला आधी बोललो, फर्स्ट टाईम होतं माझं. तिथं गेल्यानंतर असं प्रेझेंटेशन वगैरे झालं. आणि एक सांगतो की इन्व्हेस्टर म्हणजे असं नाही की आपण करून घेतली तयारी आणि गेले तिथं. जर एकदम म्हणजे काय पण क्वेश्चन आपल्याला विचारू शकता की कारण ते आपल्याला पैसे देत आहे. तर म्हणजे खूप काहीतरी क्वेश्चन विचारले आणि माझी जर्नी म्हणजे मीच पूर्ण स्टार्ट केली होती, त्यामुळे मला एक क्वेश्चनचा प्रॉब्लेम आला नाही. नंतर मग मग हे कंप्लीट झाल्यानंतर मला जसं फंड भेटला, म्हणजे 4 ते 5 इन्व्हेस्टर रेडी झाले, त्यांना इंटरेस्ट होता. मग त्यानंतर मला जसं फंड भेटलं, मग फंड भेटल्यानंतरची जर्नी मला असं वाटलं की आता खूप सोपं झालं. तो एकच दिवस वाटला की खूप सोपं झालं. त्यानंतर जेव्हा काम सुरू झाल्यानंतर कमीत कमी प्रायव्हेट लिमिटेड करायला मला 2 ते 3 महिने लागले. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. त्यानंतर हळूहळू जसं काम वाढत गेलं, मग लगेच म्हणजे असं नाही की फंड भेटला आणि खूप इझी झालं बिझनेस करणं. त्यामुळे मग असे खूप प्रॉब्लेम येत राहिले आणि
आपल्याला कसं असं प्रॉब्लेम येत राहतात. त्यामुळे म्हणजे असं नाही की म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम आपण जर फेस करत गेलो तर आपल्यासाठी खूप इझी होतं. म्हणजे जसं मला फंड भेटलं आणि हळूहळू मी तसं बिझनेस स्टार्ट केला. स्टार्टिंगला माझ्याकडे फक्त नंदुरबार, शिरपूर, शहादा हे 3 तालुके होते आणि आता माझे 62 तालुक्यामध्ये ॲप्लिकेशन चालू आहे आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इथे आणि 18 डिस्ट्रिक्ट यात माझं ॲप्लिकेशन चालू आहे. आणि तरी स्टार्टिंगला फक्त माझ्याकडे 72 रेस्टॉरंट होते आणि आता माझ्याकडे 6000+ रेस्टॉरंट आहे.